आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज। खेड पिंपरीतील लोहगाव पिंपरी पोचा पांधन रस्त्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। हा पांधन रस्ता गेल्या अनेक वर्षापासून अतिशय खराब अवस्थेत असल्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना पेरणी तसेच शेतमालाची वाहतूक करण्यात मोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता। या संदर्भात सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांनी शासन दरबारी अनेक वेळा पाठपुरावा केला, मात्र 3 वर्षे निराशाच पदरी पडली। 1 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद सदस्य माननीय रविभाऊ मुंदे 13वी व नवीन वर्षानिमित्त खेड पिंपरी गावात आले असता सरपंच व ग्रामस्थांनी पांधन रस्त्याची समस्या त्यांच्या समोर मांडली। शेतकऱ्यांची अडचण समजून घेत रविभाऊ मुंदे यांनी लोकसहभागातून रस्ता करण्याचा निर्णय घेतला। अवघ्या 3 दिवसात स्वतःच्या खर्चातून प्रॉपलेन मशीन, रोलर व संपूर्ण डिझेल मोफत उपलब्ध करून देत सुमारे 2 किलोमीटर पांधन रस्त्याचे काम सुरू केले। या सहकार्याबद्दल संपूर्ण खेड पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने सरपंचांनी रविभाऊ मुंदे यांचे विशेष आभार मानले। लोकसहभागातून अत्यावश्यक पांधन रस्त्याचे काम सुरू झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे। रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, तसेच अतिक्रमण धारकांनी कोणताही अडथळा निर्माण करू नये असे आवाहन सरपंचांनी केले। या उद्घाटन प्रसंगी नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून कामाची सुरुवात करण्यात आली। ओंकार पोची, प्रफुल्ल शेळके, बाबाराव मुंदे, राजूभाऊ पोची, दिनेश गिरी, ज्ञानेश्वर पोची, प्रफुल्ल कनसे, गजानन पोची, संतोष चौधरी, गौरव चौधरी, प्रशांत कनसे, आदित्य ठाकरे, प्रदीप डांगे, योगेश डांगे, रोशन तटे, अमोल गिरी, अंकुश इंगळे, दत्ता डांगे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। जिल्हा परिषद सदस्य रविभाऊ मुंदे यांनी केलेल्या या अनमोल सहकार्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक नवा आदर्श निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे। नमस्कार, मी मंगेश हंसराज कांबळे, खेड पिंपरी सरपंच। आज दिनांक 4/1/2024 आमचा जो लोहगाव ते खेड पिंपरीहून निघणारा हा पांधन रस्ता, या पांधन रस्त्याचे मातीकाम खोदकामाचे उद्घाटन झालेले आहे आणि या पांधन रस्त्याचे उद्घाटन करण्याकरता संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते। या रस्त्याच्या कामासाठी, हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी मी माझ्या 3 वर्ष कालावधीमध्ये भरपूर प्रयत्न केले, परंतु माझ्या हाती शासनाच्या दारी अपयशच आलं आणि त्याकरता पांधन रस्ता पूर्ण होण्याकरता माझे अहोरात्र प्रयत्न चालू असूनही मला यश आलं नाही आणि काही निमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय रविभाऊ मुंदे हे आमच्या खेड पिंपरीला आले असता आम्ही संपूर्ण ग्रामवासियांनी त्यांना आळा घातला आणि एकमेव कामाची मागणी केली की भाऊ, आम्हाला एकमेव काम म्हणजे तुम्ही पांधन रस्ता खेड पिंपरी ते लोहगाव हा आम्हाला बनवून द्यावा। आणि त्याकरता आम्हाला भाऊनी 2 दिवस अगोदर भेट देऊन लगेच आम्हाला शब्द दिला की सरपंच, तुम्ही म्हणत असाल तर मी नागरिकांच्या सेवेसाठी मशीन पाठवतो आणि लोकांच्या मदतीने, लोकांना साथ घेऊन भानगडी गावातल्या गावात मिटून तुम्ही रस्ता सुरुवात करू शकता आणि मी तुम्हाला आर्थिक सहाय्य आणि मशीनचं सहाय्य, डिझेलचं सहाय्य मी माझ्या परीने मी करतो असं शब्द दिला होता। आणि अवघ्या 2 दिवसामध्येच आमच्या रविभाऊ मुंदेंनी मशीन पाठवली आणि आमच्या या खेड पिंपरी ते लोहगाव पांधन रस्त्याचं खोदकामाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटनाने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे आणि त्या वतीने मी त्याबद्दल रविभाऊ मुंदे यांचं मनपूर्वक एक खेड पिंपरी सरपंच म्हणून मी त्यांचे लाख आभार मानतो। कारण हे काम न होणारं काम 50 वर्षापासून बरेच नेते याच्या मागे लागले, परंतु या कामाला कोणीही सुरुवात करू शकले नाही। परंतु आम्ही एक लोकांच्या सहमतीने, लोकांना विश्वासात घेऊन रविभाऊ मुंदे आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या मदतीने आज या रस्त्याचे काम सुरू केलेले आहे। मी त्यांचे आणखी एक वेळ मनापासून आभार मानतो व संपूर्ण खेड पिंपरी पोच्यातील नागरिकांना विनंती करतो की आता एवढ्या परिश्रमाने आणि एवढ्या मेहनतीने खर्चाने रविभाऊ मुंदे यांनी मशीन उपलब्ध करून दिलेली आहे आणि या रस्त्याला आपण आपल्या वतीने या रस्त्याला कुठल्याच प्रकारचा अडथळा येऊ नये आणि कुणाचं जरी 1 फूट 2 फूट जात असेल तर त्याला संपूर्ण नागरिकांनी सहमतीनं या रस्त्यासाठी सहमतीने सहखुशीने कुठल्याच अडथळा न आणता सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती करतो। व आपण जे काही जागा घेतलेली आहे
हा पहिलेच रस्ता 30 मीटर 30 फूट काय असते शासनाच्या निर्देशानुसार, तर आपणच अतिक्रमण केलेलं आहे आणि आपण स्वतःच्या सहमतीनं अतिक्रमण काढण्यास अडथळा आणू नये व रोड होण्यास अडथळा आणू नये अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची.